ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी आहे कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक खास रेसिपी, झणझणीत खमंग आणि चटपटीत कोथिंबीरची चटणी, जी भाकरी, पोळी, वडा, भजी, थालीपीठ किंवा ढोश्यासोबत अप्रतिम लागते. यासाठी लागणारे साहित्य आहे ताजी कोथिंबीर, शेंगदाणे, पांढरे तीळ, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, चिंच, तेल, मीठ, लसूण. सर्वात प्रथम आपण शेंगदाणे असे तेल गरम करून घेऊया. त्याचे शेंगदाणे भाजून घेऊया छान असे हलकेसे भाजायचे. नंतर त्यातच आपण तीळ, सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता घालून खमंग भाजून घ्यायचं आहे. खूप सोपी आहे ही चटणी बनवण्यासाठी आणि खूप छान लागते टेस्टसाठी. बनवून ठेवली तर अगदी 1 ते 2 हप्ते चांगली टिकते. मी या सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहे, व्हाईट तीळ टाकले आहे. सुक्या लाल मिरच्या कलरसाठी आणि या तिखट आहे, चवीसाठी आणि कलरसाठी दोन्हीसाठी उपयोगी आहे. छान असं खमंग भाजून घ्यायचे. आणि याच्यामध्ये एक मी सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे, ज्याने चटणीची चव दुप्पट होते. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी चिंच टाकणार आहे. सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे. मी चिंच ॲड करून तेही छान असं मी भाजून घेणार आहे. छान असं भाजलं की मी त्याच्यामध्ये ॲड करूनणार आहे बाकीचे इन्ग्रेडियंट. आणि हो, नेहमी मी बोलते, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी खास घेऊन येते घरगुती सामग्रीमधल्या रेसिपी, इझी रेसिपी, जेणेकरून तुम्ही सगळे बनवू शकतात. स्वच्छ अशी कोथिंबीर मी धुवून ठेवली होती. ती सुकवून ती छान अशी रफली चॉप करून घ्या, कट करून घ्या. आणि ही आपण त्या कढईमध्ये टाकूया आणि त्याला छान असं भाजून घेऊया. हे सगळं मिश्रण छान असं मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं. छान असं क्रिस्पीनेस येईपर्यंत भाजायचं छान असं. चटणी जास्त दिवस टिकवायची असेल तर पाणी अगदी कमी वापरा. वरून 1 ते 2 टीस्पून गरम तेलात टाकल्यास चटणी जास्त दिवस टिकते. फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात ठेवल्यास ती 4 ते 5 दिवस सहज टिकते. लसूण घातल्यास चव अजूनच छान आणि झणझणीत लागते. थोडासा लिंबू रस किंवा साखरेची चिमूट घातल्यास चव संतुलित होते. नारळ घातल्यास चटणी अगदी क्रीमी आणि साऊथ इंडियन स्टाईल होते. पण आपण ही वेगळ्या स्टाईलनी बनवणार आहोत, हॉटेल स्टाईलची. खूप छान लागते. ही सगळं सामग्री छान अशी भाजून झाली आहे. ती आपण छान अशी ग्राइंड करून घेऊया. त्यात मी थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करणार आहे. तुम्ही पाण्याऐवजी दही घालू शकतात. चटणीची चव वेगळीच आणि मस्त लागते. डब्यात देण्यासाठी घट्टसर वाटा, सांडणार नाही. उपवासासाठी करत असाल तर चिंच टाळून लिंबू रस वापरा. भाजलेले जिरं घातल्यास सुगंध छान येतो. आपली ही सगळी सामग्री ग्राइंड करून झाली आहे. तर पुन्हा आपण ती चटणी छान अशी खमंग भाजून घेणार आहोत. तर परत तेल टाकून गरम होईपर्यंत त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊया छान अशी. झाला आहे. त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकूया. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यातच आपण 1 चमचा जिरे टाकूया. आणि हो, तुमच्याकडे अशी कोथिंबीर पडून असते का जी पटकन खराब होते, तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खमंग अगदी 5 मिनिटात तयार होणारी कोथिंबीरची चटणी आहे. छान अशी तडका देऊया आपण. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ताही टाकूया, हिंग टाकूया. छान असा फोडणी देऊया. फोडणी छान बसली की कुठलाही पदार्थ छान होतो. अगदी सुगंध दरवळतो ह्या फोडणीचा. याच्यात आपण 2 ते 3 तुकडे हिरव्या मिरची पण टाकणार आहोत आणि 4-5 तुकडे आपण पुन्हा सुक्या लाल मिरच्या टाकणार आहोत आणि त्याही छान परतून घेणार आहोत. आणि हो, काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे. कोथिंबीर वापरण्याआधी 10 मिनिटं थंड पाण्यात भिजवून ठेवा. त्याची माती निघते आणि रंग छान राहतो. कोथिंबीर थोडीशी टाकून त्यालाही छान असं परतून घेणार आहोत. थोडंसं भाजलेले जिरे पावडर घातल्यास सुगंध वाढतो. हे छान असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण दळलेले इन्ग्रेडियंट सगळे मसाला सगळा त्यात ॲड करून ती छान अशी खमंग भाजून घ्यायची. त्याचा कलरचा स्ट्रक्चरही चेंज होतो आणि चटणी छान टिकते ही. आणि हो, चटणी जर तुम्हाला टिकवायची असेल ही तशी एक 5 ते 7 दिवस अगदी टिकते आरामात, कारण आपण त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे.
चटणी आईस ट्रेमध्ये भरून फ्रीज करा. छोटे छोटे कूप तयार होतात, गरजेनुसार वापरता येतात. आणि मुलांसाठी जर करत असाल तर मिरची कमी आणि थोडी साखर टाका. दह्यासोबत मिक्स करून डिप करूनही छान वापरू शकतात. मेयोनीज खाण्यापेक्षा तुम्ही अशी चटणी करून मुलांना दह्यामध्ये द्या आणि खायला द्या. सँडविचमध्ये स्प्रेड करून वापरली जाऊ शकते. केचप किंवा मेयोनीज वापरण्यापेक्षा तुम्ही अशा चटण्या करून घरगुती तुम्ही मुलांना देऊ शकतात. छान असते. हायजीन आणि छान फ्रेश घरात बनवलेलं जेवण कधीही चांगलं असतं. छान असं परतून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं, जेणेकरून आपण शेंगदाणे टाकले ते शेंगदाणे खाली पटकन लागतात, म्हणून सतत हलवत राहायचं. याचा कलर चेंज होतो, खूप छान कलर येतो आणि ही चटणी खूप अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. खूप सोपी आणि पटकन बनणारी गोष्ट आहे. जेव्हा कधी तुम्हाला भाजी खायचा कंटाळा आला तर तुम्ही अशा टाईपच्या चटण्या बनवून खाऊ शकतात. ज्याला भूक नसेल त्यालाही भूक लागेल आणि थोडी खायला जर एकदा टेस्ट केली तर तुम्ही ती खातच राहाल. अशी चविष्ट अप्रतिम ही चटणी बनते. नक्की ट्राय करा. आणि ही चटणी हॉटेल स्टाईलची आणि बाजारात मिळणाऱ्या चटणीपेक्षा 10 पट चविष्ट आणि 100% हायजीन आणि घरगुती खूप छान लागते. नक्की ट्राय करा. लहानपणी आई भाकरीसोबत अशीच खमंग चटणी द्यायची ना, तोच घरगुती स्वाद आज तुम्हाला पुन्हा तयार करणार आहोत. जर तुम्हाला गावाकडची चव आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही छान अशी आपली चटणी भाजून झाली आहे. तेल सुटेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची. बस ही तयार झाली आहे आपली कोथिंबीरीची खमंग चटणी. ही चटणी भाकरी, वडा, डोसा, सँडविचमध्ये नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर अशा अजून झटपट चटण्या शिकायच्या असतील तर चटणी असं कमेंट्स करा. मी नक्की तुमच्यासाठी रेसिपी तयार करेन. छान असं चवीनुसार नंतर लास्टला मीठ टाकून पुन्हा ही छान अशी परतून घ्यायची. आणि हो, थोडी साखर घातली तर चव अजून बॅलन्स लागते, पण ऑप्शनल आहे. गरम तेल वरून टाकलं तर रंग टिकतो आणि सँडविचमध्ये स्प्रेड करून वापरली तर मुलांनाही खूप आवडते. दही घालून वापरा, खूप छान लागते. लसूण घातला तर चव अजून दमदार लागते. तर फ्रेंड्स, ही चटणी एकदा केली तर तुम्ही बाजारातली चटणी विकत घेणं बंद कराल. फक्त 5 मिनिटात तयार होणारी अशी चटणी ती 4 ते 5 दिवस छान टिकते. ही एक छोटी टीप माहीत नसेल तर तुमची चटणी कधीच परफेक्ट होणार नाही. आज मी सांगितलेल्या कोथिंबीरच्या चटणीसाठी गुपित सगळं वापरा आणि ही चटणी तुम्ही खाल्ली. एक भाकरी खात असेल तर 2 भाकरी नक्की खाल्ल्या जातील. तर नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक मला खूप प्रोत्साहन देतो आणि अजून अशा सोप्या, झटपट आणि घरगुती सामग्रीमध्ये बनणाऱ्या चविष्ट रेसिपीसाठी अन्नपूर्णा बाय कविता नेहरेला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढची रेसिपी तुम्हाला लगेच मिळेल. कमेंटमध्ये सांगा पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खुश राहा आणि घरचे जेवण बनवत राहा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.